नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी मधील बालभारती विषयांतर्गत माधव विचारे यांच्याकडून लिखित भारत देश महान ही कविता शिकणार आहोत। चला तर मग पाहूयात भारत देश महान ही कविता। सर्वप्रथम आपण माधव विचारे यांचा कवी परिचय जाणून घेऊयात। माधव विचारे यांचा परिचय। प्रसिद्ध कवी व लेखक, त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। मराठी साहित्याच्या क्षेत्रात बहुमोल असं योगदानही त्यांनी दिलेलं आहे। एवढंच नाही, त्यांनी ज्या ज्या काही कविता लिहिल्या त्या कवितेचा विषय देशभक्ती असाही त्यांनी घेतलेला आहे। देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना अशा प्रकारचं त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्यही सांगितलं जातं। असा सर्व परिचय पाठ्यपुस्तकात माधव विचारे यांचा दिला आहे। भारत देश महान या कवितेचा आशय जाणून घेऊया। कवितेचा आशय, आपण सार्थ अभिमानाने बोलतो, जय जयकार करतो, भारत माता की जय, कारण भारतातील जनतेसाठी भारत हा देश नसून ती आम्हा सर्वांची माता म्हणजे आई आहे आणि आई सर्व मुलांसाठी महान आहे, महान असतेच। म्हणून प्रत्येक भारतवासियांसाठी भारत देश महान आहे। भारतीय संस्कृतीने जगाला आदर्श घालून दिले। आज बहुतांशी देश आपल्या संस्कृतीचे आचरण करीत आहेत, अनुकरण करीत आहेत, कारण या भारतीय संस्कृतीने जगाला सुखाचा, विश्वशांतीचा मार्ग दाखवला। भारतात अनेक संत, महंत, विभूती होऊन गेले आहेत, ज्यांनी जगातील सर्व मानवांसाठी आपल्या कृतीतून, आपल्या आचरणातून समतेचा आदर्श घालून दिला। आपणा सर्वांचं हे कर्तव्य आहे की आपण समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपली पाहिजेत आणि हाच अनमोल वारसा पुढच्या पिढीला दिला पाहिजे, असा सर्व आशय या भारत देश महान कवितेत माधव विचारे यांनी मांडला आहे। आता आपण कवितेचे वाचन करून घेऊया। चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान माझा भारत देश महान। हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान। भारत देश महान माझा भारत देश महान। इतिहास नवा हा बलिदानाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान। भारत देश महान माझा भारत देश महान। शौर्याने जे वीरची लढले, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले, रणांगणी ते पावन झाले, भारत भूचे स्वप्न रंगले, चढवुनी उंच निशान, चढवुनी उंच निशान। भारत देश महान माझा भारत देश महान। चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान माझा भारत देश महान। अशी ही भारत भूमीचं वर्णन करणारी कविता माधव विचारे यांनी लिहिली आहे। आता या कवितेचा भावार्थ आपण जाणून घेऊया कवितेच्या प्रत्येक चरणानुसार। कवितेतलं पहिलं चरण, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान माझा भारत देश महान। कवितेच्या या पहिल्या चरणात कवी माधव विचारे म्हणतात, हे भारतवासीजन हो, चला चला आपण सर्वजण मिळून एकच गीत, एकच गाणं गाऊया, ते म्हणजे भारत देश महान, भारत देश महान। जगाच्या पाठीवर आपला भारतच कसा महान आहे ते साऱ्या जगाला दाखवून देऊया, साऱ्या जगाला पटवून देऊया, असा सर्व अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात कवींनी मांडला आहे। कवितेचं दुसरं चरण, हिमालयाची हिमशिखरे ती, हिमालयाची हिमशिखरे ती, भारत भूच्या शिरी डोलती,
भारतभूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती, घालीती पवित्र स्नान. भारत देश महान, माझा भारत देश महान. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, आपल्या भारत देशाच्या मस्तकी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, हिमशिखरे सार्थ अभिमानाने डुलत आहेत. या देशातील गंगा, यमुना, गोमती म्हणजेच गोदावरी यासारख्या पवित्र नद्या भारताला शाही स्नान घालत आहेत. त्यांच्या निरंतर वाहण्याने भारतभूमी सस्य श्यामल, सुजलाम, सुफलाम झाली आहे. असा सर्व अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवींनी सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, इतिहास नवा हा बलिदानाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान, जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान, माझा भारत देश महान. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, परकीयांच्या तावडीतून भारत देश परकीयांच्या तावडीतून स्वतंत्र झाला आहे. भारताला मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान देऊन बलिदानाचा एक नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे पोवाडे आजही गायले जात आहेत. संत ज्ञानेश्वर, भगवान तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान विभूतींनी जगाला समतेचा म्हणजेच समानतेचा आणि विश्वशांतीचा संदेशही दिला आहे. आणि आपल्या प्रत्येकात राष्ट्राभिमानाची ज्योत जागृत ठेवली आहे, तेवत ठेवली आहे. असा सर्व अर्थ कवितेच्या या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं शेवटचं चरण, शौर्याने जे वीरची लढले, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले, रणांगणी ते पावन झाले. भारतभूचे स्वप्न रंगले, भारतभूचे स्वप्न रंगले, चढवुनी उंच निशान. भारत देश महान, माझा भारत देश महान. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी म्हणतात, शत्रूशी लढता लढता दोन हात करताना ज्या शूर पराक्रमी बहादूर वीरांनी रणांगणातच आपल्या प्राणांची बाजी लावली, वीर मरण पत्करलं, रक्ताचा शेवटचा थेंब धरती मातेवर सांडेपर्यंत आपल्या देशाचा ध्वज रणांगणात उंच फडकत ठेवला, त्यांचे जीवन पावन झाले, सार्थकी लागले. अशा प्रकारे या भारत मातेनं जे स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते ते या पराक्रमी शूरवीर पुरुषांच्या बलिदानामुळे पूर्ण झाले आहे. अशी या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची खूप मोठी परंपरा लाभली आहे. हे भारतवासी जन हो, चला चला आपण सर्वजण मिळून एकच गीत गाऊया, ते म्हणजे भारत देश महान, भारत देश महान. असा सर्व अर्थ कवितेच्या या शेवटच्या चरणामध्ये कवींनी सांगितला आहे. अशा प्रकारे कवी माधव विचारे यांनी भारत देश महान या कवितेत हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे हे दाखवून दिले आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचाही संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहामधून घेतलेले आहे. असा सर्व अर्थ भारत देश महान या कवितेत दडला आहे. अशा पद्धतीने आज आपण माधव विचारे लिखित भारत देश महान ही कविता शिकली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.